नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून शारीरिक अवयवांवर आधारित वाक्प्रचार शिकणार आहोत। हे वाक्प्रचार आपल्याला भाषा पेटीतील साहित्यामध्ये सुद्धा दिलेले आहेत। पाहूया। पहिला अवयव आहे अंग। वाक्प्रचार: अंग चोरणे, अंग काढून घेणे, अंग टाकणे, अंगात वीज संचारणे, अंगावर शेकणे, अंगात येणे। डोळ्यांवरून वाक्प्रचार: डोळे भरून येणे, डोळ्यात अंजन घालणे, डोळे वटारणे, डोळे चुकवणे, डोळे भरून पाहणे, डोळे मिटणे। कानावरून वाक्प्रचार पहा: कान भरणे, कान टोचणे, कानावर पडणे, कानावर हात ठेवणे, कानाला खडा लावणे। त्यानंतर नाक: नाक ठेचणे, नाक मुरडणे, नाकाला मिरच्या झोंबणे, नाक कापणे, नाकावर राग येणे, नाक खुपसणे। पुढचा अवयव आहे पोट। दात कोरून पोट भरणे, पोटात कावळे ओरडणे, पोटात आग पडणे, पोटाला चिमटा घेणे, पोटात शूळ उठणे, पोटावर मारणे। तोंडावर आधारित वाक्प्रचार पाहूया। तोंडाला पाने पुसणे, तोंडाला पाणी सुटणे, तोंडी लागणे, तोंडचे पाणी पळणे, तोंड घशी पडणे, तोंड देणे। दात: दात धरणे, दात पाडणे, दात विचकणे, दात टोकरून पोट भरणे, दातोट खाणे, दातखिळी बसणे। पुढचा अवयव आहे पाय। पायाखाली घालणे, पोटावर पाय देणे, काढता पाय घेणे, पाय बंद घालणे, पाय घसरणे, पाय धरणे। आणि आता हातावर आधारित असलेले वाक्प्रचार: हात देणे, हात पसरणे, हात झटकणे, हात टेकणे, हात दाखवणे, हातावर तुरी देणे। आता तुमच्यासाठी एक होमवर्क आहे। हे जे वाक्प्रचार आपण पाहिले त्यांचे अर्थ तुम्ही शोधायचे आहेत।